नमस्कार, मी भाग्यश्री पाटम. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 8 आणि 9 जूनला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये हा कोर्स असेल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण व्हिडिओकडे वळूया. व्होलॅटिलिटी प्रचंड आहे. 24.47 पर्यंत काल व्होलॅटिलिटी गेली होती. त्यामुळे थोडासा जपूनच ट्रेड करा, नाहीतर फक्त बघा काय होत आहे ते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 66 कोटीची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 3,232 कोटीची खरेदी आहे. पण क्रूड वाढलाय, विक्स वाढलाय, क्रूड वाढलाय. हे दोन्ही पॉईंट निगेटिव्ह आहेत. 84.40 एवढं क्रूड झालं. IMFने चीनचं जे GDPचं अनुमान आहे ते वाढवलंय. 4.6 वरनं 5 एवढं अनुमान केलं. नॅसडॅक 17,000च्या वर रेकॉर्ड स्तरावर काल ट्रेड झाला. डाऊमध्ये मात्र मंदी होती, कारण बॉन्ड सेलिंग काल झालाय. मॉडर्ना हा शेअर पडला, त्याच्यासाठी खराब दिवस होता. पण एनव्हिडियाचा शेअर गेले बरेच दिवस वाढतो आहे. हाऊसिंग सेल्स डेटा, कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा दोन्हीही सुधारले. त्यामुळे रेट कट होण्याची शक्यता आणखीनच मावळली आणि म्हणून डाऊमध्ये मंदी आली. आज निफ्टी बँक एक्सपायरी आहे. बाटा, कमिन्स, इप्का, टाटा स्टील, SJVN या कंपन्यांचे आज रिझल्ट लागतील. माझ्या वाचनामध्ये 2 कंपन्या आल्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लक्ष देऊ शकता, पाहू शकता, तुम्ही माहिती मिळवा. बोनस डिक्लेअर झाला या कंपन्यांमध्ये, डिव्हिडंड पण डिक्लेअर झालाय. इलेक्ट्रिकल उपकरणं बनवणारी आणि साल्झर SALZER या कंपनीची सबसिडियरी असलेली KC म्हणून एक कंपनी आहे, KAYCEE. या KC कंपनीने 60 रुपये फायनल डिव्हिडंड दिलाय, 40 रुपये स्पेशल डिव्हिडंड दिलाय. एका शेअरला 4 बोनस शेअर दिलेत. एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट होणार आहे. पण हा शेअर जो आहे तो 100 रुपये फेस व्हॅल्यूचा आहे. लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर झाली आहे 9 ऑगस्ट. पण बोनस आणि स्प्लिटसाठी मात्र रेकॉर्ड डेट जाहीर झालेली नाही. एकंदर 50 शेअर होते आणि 2 रुपयाचा प्रत्येक शेअर होईल. हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर. पण आत्ता शेअरची किंमत खूप आहे, जवळजवळ
मी बघितली तर 40,000च्या जवळपास शेअरची किंमत आहे. KAYCEE. दुसरा शेअर मला वाचायला मिळाला जो API बनवणारी कंपनी आहे. रेमेडियम लाईफ केअर म्हणून. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे API. हे API खरेदी करणं आणि विक्री करणं हा या कंपनीचा व्यवसाय आहे. ही कंपनी सुद्धा एका शेअरवर 3 शेअर बोनस देणार आहे. 6 जुलै अशी यांची रेकॉर्ड डेट आहे. PNB हाऊसिंगमध्ये ब्लॉक डील झालं. 2.68% इक्विटी ब्लॉक डीलमध्ये विकली जाणार आहे. 717 रुपयाचा भाव आहे आणि हे ब्लॉक डील 500 कोटींचा असेल. ग्रासिमच्या प्रमोटरनी त्यांचा स्टेक 19.1% 23.18% एवढा वाढवला आहे. GNFCचा रिझल्ट कमजोर आला. वोखाडचा मात्र तोटा कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय. RR काबिल, NBCC दोघांचेही रिझल्ट चांगले आले. अमर राजाचा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलाय पण मार्जिन कमी झालंय. IRCTCचंही तसंच प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. 4 रुपये डिव्हिडंड. ABFRL यांचा लॉस वाढलाय. रेव्हेन्यू मार्जिन दोन्ही वाढलाय पण लॉस वाढलाय ही फारशी चांगली गोष्ट नाही. हिंदाल्को हिला नोव्हालिसच्या IPOमुळे 6,700 ते 7,800 एवढे कोटी रुपये मिळतील. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर नोव्हालिसचा शेअर लिस्ट होईल. शेअरचा भाव $18 ते $21 असा असेल आणि 45 मिलियन शेअर्स ते विकतील. हॅवेल्सनी US क्रूड लिमिटेड बरोबर करार केला आहे. ITC हे हॉटेल व्यवसाय वेगळा करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे. आज कोणकोणते शेअर तेजीत मंदीत राहतील हे बघत असताना क्रूडचा विचार केला पाहिजे. क्रूड 84.40 झालंच आहे आणि ओपेकच्या मीटिंगपर्यंत हे 86 ते 87 पर्यंत जाईल. त्यामुळे मंदीत आणि तेजीत त्यानुसार शेअरचा विचार केला गेला आहे. आणि आता काय होत आहे, जे रिझल्ट आले त्याचा तुम्ही YOY बेसिसवर विचार केला तर काही वेळेला रिझल्ट चांगला दिसत नाही. क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर रिझल्ट चांगला दिसतो. त्यामुळे मार्केट कोणत्या दृष्टिकोनातून याचा विचार करेल ते लक्षात येत नाही. तुम्ही फक्त शेअर वॉचलिस्टवर ठेवा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर ट्रेड करा. तेजीमध्ये क्रूड वाढलाय म्हणून ONGC, ऑइल इंडिया, HOEC, सेलन एक्सप्लोरेशन, हिंदाल्को नोव्हालिसच्या IPOमुळे हिंदाल्को आणि ग्रासिम, ITC, RR काबिल, EPL म्हणजेच SL पॅकेजिंग यांचा रिझल्ट चांगला आलाय. कोरोमंडल, मेड प्लस, ITD सिमेंटेशन, अमर राजा बॅटरी, डाबर, NTPC, रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्री
यांची टार्गेट्स सगळ्यांनी वाढवली आहेत, रिझल्ट चांगला आला आहे. SEPC, सातारचा SEPC यांचाही रिझल्ट चांगला आला आहे. टाटा कन्झ्युमर, NBCC बिल्डिंग क्षेत्रातली कंपनी सरकारची, यांचाही रिझल्ट चांगला आहे. एन्ड्युअरन्स, ब्रिगेड, ज्योती लॅब आणि अमर राजा बॅटरी हे सगळे तेजीत राहतील. आता मंदीत कुठले शेअर राहतील तर क्रूडमुळे टायरचे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. IOC मंदीत राहील, पण याचा खूप परिणाम BPCL HPCLवर होणार नाही, कारण त्यांना बोनस जाहीर केले आहेत. थोडासा जरी शेअर घसरला तरी लगेच त्याच्यामध्ये बाईंग येऊ शकते. अपोलो टायर, सियाट, IOC, रिट्स, E-Pack ड्युरेबल ही AC क्षेत्राला सप्लाय करणारी कंपनी आहे, पण AC क्षेत्रातले सगळे शेअर तेजीत आहेत आणि यांचा रिझल्ट का खराब आलाय तो समजला नाही. ITIचा रिझल्टही खूप खराब आलाय. EIL, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांचाही रिझल्ट खराब आलाय. दीपक नाइट्रेट आणि GNFC, पण हे सगळे शेअर वॉचलिस्टवर ठेवा आणि तुम्हाला फेवरेबल भाव मिळेल त्याच वेळेला त्याच्यामध्ये ट्रेड करा, नाहीतर या गोंधळामध्ये काही काळ ट्रेड केला नाही तरी चालू शकेल. नमस्ते.